नमस्कार. हा एक लेख मला सुचला. त्याचं नाव आहे ज्याची त्याची फिलॉसॉफी. आपली फिलॉसॉफी. सरकारने रिटायरमेंटचं वय 58 केलेलं होतं पूर्वी. ते अगदी पूर्ण अवलोकन करून, सिद्धांत मांडून, खात्री करूनच केलेलं होतं. आता काही डिपार्टमेंटमध्ये हे वय 60पर्यंत गेलेलं आहे. त्यामुळे पुष्कळ लोकांना अगदी आनंद झाला. त्यांचे मत असे की शेवटीच लायबिलिटी वाढलेल्या असतात. त्यांचा चांगला मेळ बसवण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ मिळतो आता. याउलट काही महाभाग तर असे होते की त्यांचं म्हणणं रिटायरमेंटचं वय आता सरकार 55 करणार आहे. ती मात्र अफवाच निघाली. बरं झालं, पण 60 हे वय मात्र निवृत्त व्हायला अगदी योग्य असं वाटतं. भरपूर आहे, कारण 60लाच माणसं गळतात. त्यांची ग्रास्पिंग कमी होते, मेमरी कमी होते, स्पीड आणि ॲक्युरेसी कमी होते. मार खातं सगळं. पुन्हा कॉन्फिडन्स राहत नाही, मानसिकता खचते. मग आता काय राहिलं? तेव्हा 60 हा आकडा सर्व अर्थाने अगदी योग्य आहे. त्याच्या पुढे त्या एम्प्लॉईकडून डिपार्टमेंटने कसलीही अपेक्षा करूच नये. त्याला पेन्शनमध्येच घ्यावे. असो, पण काही माणसं तर आम्ही अशी पाहिली आहेत की जी इकडून कायदेशीररित्या म्हणजे रिटायर होतात, पण दुसरीकडे कुठेतरी जॉब धरतात. आता याला काय म्हणा? आता सर्वजण पैशासाठीच काम करतात असे नाही. चलता 4 पैसे मिळत असतील तर कशाला सोडा. अजून आपण धडधाकट आहोत, तोवर दुसरीकडे काम करू. आपल्या घरी बोर होईल, बाहेर निदान त्या दुसऱ्या कामात वेळ तरी जाईल, अशी त्यांची विचारसरणी असते. शेवटी पैसा हाच उद्देश असतो असे नाही. अहो, कमीत कमी 10-15 हजार रुपये महिना दुसरीकडे मिळतोच. आणि ही नेहमीची कायम पेन्शन पुन्हा जिकडून आपण रिटायर होतो ती 30-40 हजार तर असतेच. मग कशाला नुसतं बसून राहायचं? रिटायरमेंटनंतर पुन्हा दुसरीकडे 10-10 वर्ष काम करणारे चिकाटी आणि उत्साही लोक आपण पाहिले आहेत. त्यांना खरंच सलाम आहे बुवा. याउलट काही जणांचे विचार आम्ही ऐकले ते असे: जाऊ द्यावं साला, जन्मभर काय नोकऱ्याच करीत बसायचं का? घातले की 32-35 वर्ष तिकडे, रक्त आटवलं, आता मस्त हिंडायचं, फिरायचं, एन्जॉय करायचं, उपभोग घ्यायचा, आपली हाऊसमौज केव्हा पूर्ण करायची? सारखं काय पैसा असं ते आपलं सुनावतात. शेवटी काय तर आपली फिलॉसॉफी प्रत्येकाची, हो की नाही?